नमस्कार. आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन आलो आहे. थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल, शासन गरोदर मातासाठी मोफत सेवा सुविधा आणि पैसेही शासनाकडून दिले जाते आणि याची तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग यासाठी काय करावे लागेल तर ते बघूया. यासाठी आपण स्क्रीनवर दिसत असलेले जे PMMVY हे जे पोर्टल आहे, या पोर्टलवरती नोंदणी करावी लागेल आणि ही नोंदणी तुम्ही स्वतः करू शकता किंवा आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा आशा कार्यकर्ता ज्या असतील त्यांच्यामार्फत देखील आपण ही नोंदणी करून घेऊ शकता. आणि त्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत तर बाळाच्या जन्माच्या तारखेपासून 270 दिवसापर्यंत आपण ती नोंदणी पोर्टलवरती करू शकतो. एवढं काही बेसिक माहिती आहे जी की आपल्या अंगणवाडीत देखील दिल्या जाते आणि तुमच्या माहितीसाठी पण आपण सांगत आहोत. त्यानंतरचा विषय आहे नोंदणीसाठी अंतिम मासिक पाळी अधिक 140 दिवस आणि अंतिम मासिक पाळी अधिक 30 दिवस गर्भधारणेच्या प्रीमॅच्युअर आणि पोस्ट मॅच्युअर या दोन्ही टप्प्यांचा समावेश आहे. म्हणजे एवढी काही अट हे नाही, एक आपण फक्त लक्ष देऊन जर नोंदणी केली तर आपण सर्वजण यासाठी पात्र ठरताल. त्यानंतर या योजनेचा उद्देश शासनाचा काय आहे तर गरोदरपणात आणि बाळंतपणात महिलांची आरोग्य सेवा सुविधा आणि प्रोत्साहनाच्या माध्यमातून कुपोषणाचा प्रभाव कमी करणे असा आहे. मित्रांनो, यामध्ये 2 योजना आहेत, ज्या एक प्रधानमंत्री जननी शिशु सुरक्षा योजना देखील आहेत. त्याबद्दल देखील आपण खाली माहिती बघणार आहोत. तर लाभ कशा प्रकारे दिला जातो आणि लाभार्थी कोण कोण असेल याविषयी थोडक्यात माहिती बघूया. स्क्रीनवर तुम्ही बघत असाल एक लाभार्थ्यांची एक निकषाची यादी दिलेली आहे. तर पहिले बाळ मुलगा किंवा मुलगी असलेली व दुसरे बाळ मुलगी असलेली महिला जी खालीलपैकी कोणत्याही एका निकषात बसत असेल अशी महिला या योजनेसाठी पात्र आहे. ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे अशा या महिला यासाठी पात्र आहेत. थोडक्यात ग्रामीण भागाकडल्या तर मला वाटतं सगळ्याच महिला यासाठी पात्र होतील. नोकरदार वर्ग वगळता इतर सर्वजण यासाठी पात्र आहेत 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे. त्यानंतर BPL रेशन कार्ड असलेल्या महिला, ज्या महिला अंशतः 40% किंवा पूर्णतः अपंग वगैरे सगळ्याच महिला यामध्ये बसतात. त्यानंतर लाभाचे स्वरूप कशा प्रकारे आर्थिक मदत केल्या जाते याविषयी आपण थोडक्यात माहिती बघू. तर पहिल्या अपत्यासाठी 5,000 रुपये दिले जाते, जे की कशा प्रकारे दिले जाते तर 6 महिन्या पहिला हप्ता 3,000चा दिला जातो. 6 महिन्याच्या आत राज्य शासनाकडून मान्यताप्राप्त दवाखान्यात गरोदरपणाची नोंदणी पाहिजे आणि किमान एक बाळंतपणापूर्वी तपासणी करून घेणे आवश्यक आहे. म्हणजे एक तपासणी करून घेणे एक आवश्यक आहे. आणि दुसरा हप्ता 2,000 रुपयाचा असतो. बालकास पेटा 3 पर्यंतचे प्राथमिक लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे, जे की 14 आठवड्यापर्यंतच ते लसीकरण आपल्याला पूर्ण करावे लागते. अशा प्रकारचे पहिल्या अपत्यासाठी 5,000 रुपये हा लाभ दिला जातो. आणि दुसऱ्या अपत्यासाठी जर मुलगी असेल तर एक रकमी 6,000 रुपये दिले जाते. जन्म दाखला असणे आवश्यक व बालकाचे पेटा 3 पर्यंतचे 14 आठवडे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. म्हणजे 14 आठवड्यापर्यंतच लसीकरण झालेलं असणं आवश्यक आहे. अशा प्रकारची माहिती आहे. त्यासाठी डॉक्युमेंट्स काही जास्त लागणार नाही. लाभार्थ्यांचे आधार कार्ड आणि गरोदरपणाचे नोंदणीचे कार्ड, बाळाचे लसीकरण कार्ड हे आवश्यक आहे. आणि लाभार्थ्याचे आधार कार्ड जोडलेले व DBTला संलग्न असलेले बँक खाते आवश्यक आहे. ते तर सगळ्यांचेच आहे. आणि याची माहिती आपण आपल्या जवळच्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याकडून देखील घेऊ शकता. त्यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा अधिक माहितीसाठी आपल्या स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे 1440 या नंबरवर देखील आपण कॉल करू शकता. चला, ही एक योजना आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना. याविषयी आपण एक माहिती बघितली. याशिवाय दुसरी एक योजना आहे, तिचा पण लाभ आपण घेऊ शकता, ज्याला आपण जननी शिशु सुरक्षा योजना म्हणतो. ती पण योजना आहे. त्याचा लाभ कशा प्रकारे दिला जातो याचा आपण थोडक्यात लगेच बघणार आहोत. त्याआधी एक योजना आहे, ही आपली जननी सुरक्षा योजना. तर या योजनेमध्ये देखील लाभ दिला जातो. त्यासाठी लाभार्थी कोण आहेत तर सर्व दारिद्र्यरेषेखालील सगळ्याच महिला यासाठी पात्र आहेत आणि SC STच्या महिला देखील यासाठी पात्र आहेत. आता लाभाचे स्वरूप काय आहे तर बाळंतपण घरी झाल्यास 500 रुपये दिले जाते आणि बाळंतपण शासकीय किंवा शासनमान्य आरोग्य केंद्रात झाल्यास शहरी भागांसाठी 600 रुपये आहे, ग्रामीण भागासाठी 700 रुपये आहेत आणि सीझर झाल्यास 1,500 रुपये दिले जाते. सदरील योजनेचा लाभ बाळंत महिलाच्या बँक खात्यावर DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट ऑनलाईन पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतात. यासाठी डॉक्युमेंट्स तर काय लागतात, MCP कार्ड लागतं आणि RCH नंबर लागतो आणि बाळंत महिलेचे बँक पासबुक लागते. यासाठी अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधू शकता आणि 104 वर देखील कॉल करून आपण याबद्दलची माहिती घेऊ शकता.
त्यानंतर थोडक्यात आपण आता माहिती एक योजना आहे, जननी शिशु सुरक्षा योजना आहे. या योजनेविषयी थोडक्यात आपणास माहिती देणार आहोत. या योजनेअंतर्गत काही सेवा सुविधा दिल्या जातात. तर गरोदर महिलांसाठी वाहतूक सेवा ही पूर्णपणे मोफत असते. तुम्हाला माहीत असेल, गरोदर महिलांसाठी गावातून आपण जर 102 या नंबरवरती कॉल केला तर आपणास घरापासून ते दवाखान्यापर्यंतची सर्व सुविधा ही ॲम्ब्युलन्स वगैरे मोफत दिल्या जातात. त्यानंतर प्रसूतीनंतर देखील घरी सोडण्यासाठी निःशुल्क सेवा ही आपणास शासनाकडून दिली जाते. घरपोच आपणास 1 रुपयाही खर्च न लागता ही सेवा आपल्या घरापर्यंत दिली जाते. ही एक महत्त्वाची बाब आहे. तर गरोदर मातेस व बाळंतपणानंतर 42 दिवसापर्यंत पुढीलप्रमाणे मोफत सुविधा आहेत, ज्यामध्ये सीझर वगैरे झाले तर ते पूर्ण मोफत आहे. आणि बाळंतपणानंतर जे औषधे साहित्य वगैरे लागतात ते मोफत आहे. प्रयोगशाळेतील तपासण्या वगैरे सगळ्या मोफत दिल्या जातात. अशा प्रकारे गरज पडल्यास रक्तपुरवठा देखील मोफत केला जातो. अशा प्रकारच्या सुविधा शासनाकडून दिल्या जातात. त्यामुळं या योजनेचा आपण देखील लाभ घेऊ शकता. 1 वर्षापर्यंतच्या आजारी बालकास पुढीलप्रमाणे मोफत सुविधा देण्यात येतात. उपचारासाठी आवश्यक जे औषध साहित्य हे दिली जातात. लॅब्सच्या तपासण्या वगैरे सगळ्या मोफत केल्या जातात. रक्तपुरवठ्याची गरज असल्यास तीही मोफत पुरवल्या जाते. आणि ही सगळी प्रक्रिया दरम्यान आपणास ॲम्ब्युलन्स सुविधा जी आहे ती घरापासून दवाखान्यापर्यंत आणि दवाखान्यातून जरी दुसऱ्या दवाखान्यात आपल्याला जर गरज पडली तर त्यासाठी देखील ॲम्ब्युलन्स सुविधा ही शासनाकडून मोफत पुरवल्या जाते. आणि सगळा उपचार झाल्यानंतर आपणास शासन 1 रुपयाही न घेता घरपोच सुविधा पुरवली जाते. घरी रुग्णांना नेऊन सोडलं जातं. त्या मातेची सगळी सुजी ही शासनाकडून घेतली जाते. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपण आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हणजे आपली जी PSC आहे तिथंही भेट देऊ शकता. ग्रामीण रुग्णालये म्हणजे थोडक्यात शासनाच्या कोणत्याही सरकारी दवाखान्यात आपल्याला ही माहिती भेटून जाईल. आणि अधिक माहितीसाठी हेच आहे की आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका वगैरे ज्या असतात त्यांच्याशी आपण संपर्क करू शकता. किंवा सरळ आहे, सोपं आहे, 104 किंवा 102 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून आपण माहिती घेऊ शकता. तर अशा प्रकारची माहिती आपणापर्यंत घेऊन आलो आहे. ही माहिती जर आवडली असेल तर आपणा नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना ही माहिती आपण शेअर करू शकता, जेणेकरून शासनाच्या या एक व्यापक अशी योजना आहे ज्यावरती शासन मोठ्या प्रमाणात खर्च करते आणि याचा निश्चितच आपण लाभ घ्यायला अशी अपेक्षा करतो. दिलेली माहिती आपणास समजली असेल अशी अपेक्षा करतो. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. या काळात अशाच प्रकारच्या ज्या शासनाच्या योजना असतील याविषयीची माहिती आपणास सविस्तर देण्याचा प्रयत्न करेन. यामध्ये जर आपणास काही समजले नसेल तर खाली कमेंट्स करा. आवडल्यास आपल्या मित्रमैत्रीण असेल किंवा आपल्या नातेवाईकातील कुणी असेल त्यांना ही माहिती शेअर करा. नक्कीच त्यांच्यासाठी ही एक मोलाची माहिती ठरू शकतो. आणि धन्यवाद आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. चला तर.